त्याच प्रकारच्या चावून चावून चोथा झालेल्या बॉलिवूडी गुडी सिनेमांपासून प्रेक्षकांना दूर नेत त्यांच्यापुढे अस्सल सिनेमा सादर करणं हे काम गेली काही वर्ष फॅन्टम करतंय. हा म्हणजे आधी हे काम रामू करत होता, पण रामूकडनं तो बॅटन फॅन्टमने कधीच आपल्या हातात घेतलाय. मसान, लंच बॉक्स, हरामखोर, रमण राघव, अगली या अशा सिनेमांच्या पंक्तीत बसणारा फॅन्टमचा लेटेस्ट सिनेमा आहे विक्रमादित्य मोटवानेचा ट्रॅप. हे ट्रॅपचा ट्रेलर तर तुम्ही पाहिला असेलच आणि ट्रेलर बघून तुम्हाला स्टोरी सुद्धा लक्षात आली असेल, पण तरीही काही मनात प्रश्नही पडले असतील. या एवढ्या मोठ्या खोलीमध्ये हा एकटा कसा काय राहतो? शेजारी पाजारी कुणीच कसं नाही? मोबाईलचं काय झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सिनेमा बघून नक्की मिळतील. गंमत काय आहे की मुंबईमध्ये प्रभादेवी सारख्या भागात सिद्धिविनायक मंदिराच्या जवळ जो गजबजलेला परिसर आहे ना, तिथल्या एका उंच इमारतीत हा नायक अडकलाय. हा नायक म्हणजे शौर्य. हा आता नाव जरी शौर्य असलं तरी तो काही शूरवीर नाही आहे. बरं, ज्या इमारतीत अडकलाय त्या इमारतीचं नाव आहे स्वर्ग. या अशा विसंगतींमधून लेखक आणि दिग्दर्शक आपल्याला बरंच काही सुचवत राहतात आणि या गर्भित अर्थांची कोडी सोडवत आपण त्या शौर्याचे सुटकेचे प्रयत्न श्वास रोखून बघत बसतो. म्हटलं तर कास्ट अवे सारखाच प्रकार आहे, पण कास्ट अवे मध्ये जो नायक आहे तो एका मोकळ्या बेटावर असतो आणि इथे हा शौर्य जो आहे तो एका बंदिस्त फ्लॅटमध्ये. या फ्लॅटच्या भिंती तोडून या शौर्याला बाहेर पडायचंय, त्याला मोकळं व्हायचंय. हा तसा तो सर्वसामान्य माणूसच आहे, पण आता कैदेतून सुटका करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जायची त्याची तयारी आहे आणि त्याची ही सगळी धडपड सुरू असताना आपलं घुसमटणं सुरू आहे. त्याच्या प्रत्येक हालचालींमध्ये आपण गुंतून राहतो ना, हीच या सिनेमाची खरी कमाल आहे. म्हणजे चमचमत्या मुंबई समोर हतबल नायकाचा ठणठणाट सुरू असताना आपल्या डोक्याचा पार झिंझिनाट होऊन जातो. अरे अरे काय करतोय? हे सगळं होतं आपलं. ही अर्थात किमया साधली आहे ही कॅमेराने, साऊंडने आणि म्युझिकने सुद्धा. खऱ्या अर्थाने हा खराखुरा तंत्रशुद्ध सिनेमा आहे. तंत्राबरोबरच आपल्याला या सिनेमात अक्षरशः खेचत घेऊन जातो राजकुमार राव. खेचत काय, मी तर म्हणेन आपल्याला सुद्धा फरफटत घेऊन जातो. टिपिकल आयुष्य जे असतं कॉमन मॅनचं, तिथपासून ते कैदेतून सुटण्यासाठी चवताळलेला शौर्य, हे जे बदल आहेत ते राजकुमार रावने आपल्या देहबोलीतून सुद्धा दाखवलेत. त्याचं रडणं, त्याचं ओरडणं, त्याचं किंचाळणं, त्याचं फ्रस्ट्रेशन हे सगळं अंगावर येतं कारण ते आपल्याला खरं वाटतं. सिनेमा संपल्यानंतर आपणच हुश असं करतो कारण त्या झपाटलेल्या कैदेतून कुठेतरी आपलीही सुटका झालेली असते. सिनेमा संपल्यानंतर विचार कराल तर काही गोष्टी तुम्हाला खटकू शकतील, पण सिनेमा सुरू असताना तुम्ही खुर्चीला खिळून असाल हे सुद्धा तितकंच खरं. अशी अनेक कारणं सांगता येतील हा सिनेमा बघण्यासाठी, पण एक महत्त्वाचं कारण सांगतो, असे सिनेमे आपल्याकडे वारंवार घडत नाहीत. बरं, एक महत्त्वाची सूचना आहे, या सिनेमाला इंटरवल नसेल, त्यामुळे जे काय पॉपकॉर्न खायचेत, समोसे खायचेत ते आधी विकत घ्या, नंतर चान्स मिळणार नाही. या विक्रमादित्य मोटवानेच्या ट्रॅपला मी देतोय 4 पॉपकॉर्न. अशा जुनाट विचारांपासून आपल्याला मुक्त व्हायचंय. म्हणजे जुनाट विचार म्हणजे काय? कोणतरी सांगतो तुम्हाला की यूट्यूबचे व्हिडिओ कधी लाईक नसतात करायचे, कधी शेअर नसतात करायचे. असं करू नका. अद्भुत हे जे चॅनल आहे यूट्यूबवरती, त्यावर आमचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही लाईक करा, शेअर करा, त्याच्यावर कमेंट टाका, ते सबस्क्राईब करा, तरच तुमची या सगळ्या जुनाट विचारांपासून मुक्तता होईल.